आज आपण 40 इंच असलेल्या चेस्टची आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। चेस्ट आहे आपली 40 इंच, त्याचा चौथा भाग 10 इंच, उंची आहे 13.5 इंच, फ्रंट नेक आहे 6.5 इंच, बॅक नेक आहे 8 इंच, बाही उंची 7 इंच, दंडगेर 6.5। आता आपण याची पेपर कटिंग बघू। उंची आहे 13.5, त्यामध्ये 1 इंच घ्यायचं 14.5। गळा घेणार आहोत 2.5 इंच, शोल्डर 5.5 इंच, पुढचा गळा आहे 6.5 इंच, त्याचा आपण चौकोन तयार करून घेऊ। शोल्डर घेतलेला आहे आपण 5.5, मोंढा घेणार आहोत आपण 7 इंच, त्याचा पण चौकोन तयार करून घ्यायचा। मोंढ्याचा आकार द्यायचा 1.5 इंचावर पहिला आकार, 2 इंचावर दुसरा आकार, त्याला गोल आकार देऊन घ्यायचा। गळ्यालाही गोल आकार देऊन घ्यायचा आहे। खालच्या साईडने 2.5 इंचावर एक खूण करायची, दुसऱ्या साईडने पण 2.5 इंचावर एक खूण करायची, एक सरळ रेष मारून घ्यायची। कटोरीसाठी 6.5 इंचावर आपण एक माप टाकणार आहोत। मोंढ्याच्या साईडने आपण 2.5 इंचावर एक खूण करणार आहोत, गळ्यावरती 1 इंच। हे तिन्ही पॉइंट आता आपण जोडून घेऊ। याची आता पूर्णपणे आपण पेपर कटिंग करून घेऊ। याची पूर्णपणे आपण आता ही पेपर कटिंग करून घेतलेली आहे। हा झाला बॅक साईड, ही झाली फ्रंट साईड। कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर परत आता वाढवून घेऊ। हा कटोरीचा आकार जसा आहे तसाच आपण पहिले काढून घेणार आहोत। कटोरीचा आकार काढून घेतल्यानंतर हा कटोरी आपण वाढवणार आहोत। इकडून घेतलेला आहे आपण 1.5 इंच, आणि शिवण्यासाठी थोडेसे जास्त घ्यायचे। इकडून पण आपण 1.5 इंच वाढवणार आहोत। शिलाई मार्जिंगसाठी पण आपण थोडेसे वाढवून घेणार आहोत। ह्या दोन्हीचा सेंटर काढणार आहोत। खाली पण आपण 1.5 इंच घ्यायचे आहे। हे पूर्णपणे आपण जोडून घेऊ। ह्या साईडने आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे। बाहेरची साईड पूर्णपणे आपण याची कटिंग करून घेणार आहोत। कटोरीची आपण कटिंग करून घेतलेली आहे। थोडा अर्धा इंचाचा गोल आकार आपण इकडून त्याला देणार आहोत। गळ्याला पण थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा। ही झाली आपली कटोरीची कटिंग। बाहीची आपण कटिंग करून घेऊ। बाही उंची आहे 7 इंच, त्यामध्ये 1.5 इंच मिळवायचे 8.5 इंच। मोंढा घेतलेला आहे आपण 7 इंच।
मोंढा आपण 7 इंच घेतलेला आहे, त्यामध्ये 2 इंच मिळवणार आहोत, 9 इंच. आकार देण्यासाठी अडीचवर एक खूण करायची आहे. इकडून 1 इंच, इकडून 1 इंच. हे दोन्ही आकार आपण जोडून घेणार आहोत. अर्धा इंच तिरका कट आपण बाहीला देणार आहोत. आता ही बाहीची आपण कटिंग करून घेऊ. ही झाली आपली बाहीची कटिंग. आता आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत. क्रॉसपट्टी घेतलेली आहे 4 इंच या साईडनी, 3 इंच, 4 इंच ह्या साईडनी, 3.5 इंच दुसऱ्या साईडनी. जेवढी घडी आहे आपली 11.5 इंचाची तेवढी घडी आपण घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टीला गोल आकार देऊन आपण क्रॉसपट्टी काढलेली आहे. ही झाली आपली 40 इंच चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाऊजची कटिंग. ही बॅक साईड, ही फ्रंट साईड, बाही, क्रॉसपट्टी. 40 इंच चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाऊजची आपली ही कटिंग आहे. ही अशीच ब्लाऊज पीसवर ठेवून आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो.